माझ्यासारख्या प्रत्येक गृहिणींसाठी मनापासून केलेली एक छोटीशी सुरुवात. मैत्रिणींनो, आज मी कोणाला काही शिकवणार नाही. आज मी फक्त माझ्या मनातील गोष्ट तुमच्यासमोर मांडणार आहे. कदाचित माझी गोष्ट तुमच्यापैकी अनेकांचीही असेल. मी तुमच्यासारखीच एक साधी गृहिणी आहे. रोजच्या कामातून थोडा वेळ काढून तुमच्याशी गप्पा मारायला आलेले आहे. खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात काहीच कमी नाही. माझं घर आहे, माझी माणसं आहेत, माझ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांच्यावरती माझं खरंच खूप प्रेम आहे. पण एक वेळ अशी आली जेव्हा मला रोजच्या त्याच रुटीनचा कंटाळा यायला लागला. सकाळ झाली की उठायचं, घर आवरायचं, स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचे, भांडी घासायचे, पुन्हा तेच, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच तेच तेच. अरे बाप रे बाप, तेच रुटीन बनलं होतं. आणि हे सांगताना मला कोणतंही काम कमी लेखायचं नाही आहे बरं का, कारण गृहिणींचं काम हे खूप मोठं असतं हे पण मला माहीत आहे. पण कधी स्वतःसाठी जगणं आपण विसरून जातो. एक दिवस मी स्वतःलाच विचारलं, सारिका तुला काय आवडतं? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला जाणवलं, माझ्या मनात अजूनही काही स्वप्न जिवंत आहेत. मला लोकांशी बोलायला आवडतं, मला माझे विचार शेअर करायला आवडतात, मला काहीतरी नवीन शिकायला आवडतं. आणि मग वाटलं आपल्याकडे जे आहे त्याचा तरी उपयोग करावा. मोठे कॅमेरे नाही आहेत, मोठा स्टुडिओ नाही आहे, मोठी टीम नाही, पण एक मन तर आहे, एक मोबाईल पण आहे आणि काही चांगले विचार पण आहेत. मग म्हटलं चला सुरुवात करून पाहूया. मैत्रिणींनो, मी यूट्यूबवर प्रसिद्ध होण्यासाठी आलेलेच नाही आहे. मी कोणती मोठी व्यक्ती नाही आहे. मी तुमच्यासारखीच एक साधी गृहिणी आहे, जिला कधी हसू येतं, कधी रडू येतं, कधी काळजी वाटते, तर कधी स्वप्न पडतात. म्हणूनच मला वाटतं तुम्ही मला समजून घ्याल, कारण मी तुमच्यापेक्षा वेगळी नाही आहे. कदाचित तुमच्याही आयुष्यात असा एखादा दिवस आला असेल जेव्हा तुम्ही स्वतःला विचारलं असेल, माझं स्वतःचं काय? आणि म्हणूनच मी हा प्रवास सुरू केला आहे. हो, घरच्यांना थोडी काळजी वाटते आणि त्यांचं पण बरोबरच आहे की आज सोशल मीडियावरती खूप काही चुकीचं पाहायला मिळते. वाईट कमेंट्स येतात, लोक विनाकारण बोलतात, म्हणून त्यांना भीती वाटणं स्वाभाविकच आहे. पण मी त्यांना दोष देतच नाही आहे, कारण त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे, काळजी आहे. आणि खरं सांगू, मला त्यांच्यामुळेच इतकी ताकद मिळालेली आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे, जसं मी त्यांची काळजी समजून घेते तसंच त्यांनी माझं एक छोटंसं स्वप्न समजून घ्यावं. मला त्यांच्यापासून दूर द्यायचं नाही आहे, मला माझं घर पण सोडायचं नाही आहे. मला फक्त माझ्या घरासोबत माझी एक छोटीशी ओळख निर्माण करायची आहे. आणि हा प्रवासात तुमची साथ हवी आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघा, आवडले तर लाईक करा, नाही आवडले तर मला सांगा, मी सुधारण्याचा प्रयत्न करेन बरं का. कारण मी अजून शिकत आहे. प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक व्हिडिओ नवीन आहे आणि प्रत्येक अनुभव मला काहीतरी शिकवत आहे. माझ्या या चॅनलवर तुम्हाला मोठमोठ्या गोष्टी मिळणार नाहीत, पण मनापासून बोलणारी एक मैत्रीण नक्कीच मिळेल. कधी स्वामींचे विचार असतील, कधी जीवनाचे अनुभव असतील, कधी हसणं असेल, तर कधी डोळ्यात पाणी आणणारे क्षण पण असतील. पण एक गोष्ट नक्की असेल, प्रामाणिकपणा. कारण मला अभिनय करायला येत नाही. मी जशी आहे तशीच तुमच्यासमोर येणार आहे. आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांना एक सांगते की जर तुम्हाला माझे विचार आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही मला माझ्यातली म्हणजे तुम्हाला माझ्यात तुमच्यासारखीच एक स्त्री दिसत असेल, तर जर तुम्हाला वाटत असेल की हा प्रवास पुढे जावावा तर मला सपोर्ट करा नक्कीच. माझ्या व्हिडिओंना प्रेम द्या, शुभेच्छा द्या आणि माझ्यासोबतचा हा प्रवासात भाग घ्या. कारण हा फक्त माझा प्रवास नाही, तर हा आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. यश मिळेल की नाही माहीत नाही, पण प्रयत्न मनापासून असेल आणि जोपर्यंत तुमचं प्रेम आणि स्वामींचा आशीर्वाद आहे तोपर्यंत मी हार मानणार नाही. आज मी फक्त माझी गोष्ट सांगितली, उद्या तुमची गोष्टही ऐकायला आवडेल. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्याही मनात असं एखादं स्वप्न आहे का जे अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे? मी तुमच्यासारखीच आहे, फक्त माझ्या स्वप्नांना शब्द देण्याचा मी प्रयत्न करत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.